नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण इथं सुकी मटकीची भाजी बनवणार आहोत. मटकीची भाजी बनवण्याची पद्धत सर्वांचीच वेगळी वेगळी असते. तशीच मी ह्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे. ही भाजी कमी मसाले वापरून आणि एकदम चविष्ट भाजी बनवलेली आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इथं मी सकाळी मटकी भिजत ठेवलेली होती पाण्यात आणि संध्याकाळी ही मटकी आपण कॉटनच्या कपड्यात काढून ठेवल्यानंतर अशी छान मोड फुटतात. तर बघू शकता छान मोड फुटलेली मटकी आहे. सर्वात आधी इथं मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथं एकच पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मोहरी टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला काही कढीपत्त्याची सुकलेली पानं आहे माझ्याकडं, तेच मी इथं घेतलेले आहे आणि थोडेसे परतून घेतल्यानंतर आपल्याला इथं मटकी टाकून घ्यायची आहे. तर ही मटकी आपण आधी शिजून घेणार आहोत. मटकी आधी शिजून घेतल्यानंतर आपली मटकी अशी वातड होत नाही किंवा मग असं पाणीसुद्धा आपल्या मटकीला सुटणार नाही. टिफिनसाठी जर बनवत असाल तर. इथं मी छोटा चम्मच हळद घेतलेली आहे. 1 चम्मच मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. आपल्याला इथं मीठ हळदीमध्येच ही मटकी शिजून घ्यायची आहे. तर मी इथं आता मटकी शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाण्याचा वापर करणार आहे. म्हणजे मटकी पण आपली छान शिजन, खालीसुद्धा लागणार नाही त्यासाठी. तर इथं आपण आता मटकी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. बघू शकता एकदम कमी पाणी टाकलेलं आहे किंवा मग तुम्हाला रस्सा करायचा असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकलं तरीही चालेल. पण इथं मी सुक्की मटकी बनवणार आहे त्यासाठी. तर बघू शकता आपली 10 मिनटात मटकी छान शिजलेली आहे आणि सर्व पाणी इथं आटलेलं आहे. तर ह्या पद्धतीने मी इथं मटकी शिजून घेतलेली आहे. अशी मटकी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता, मुलं जर तिखट खात नसेल तर. कारण की आपली मटकी छान इथं शिजलेली आहे. तर बघू शकता तुम्ही इथं मटकी शिजून झालेली आहे. मटकीला आपण आता फोडणी देऊन घेऊया. तर त्यासाठी मी इथं तीच कढई घेतलेली आहे. तर त्यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. मटकी शिजण्यासाठी सुद्धा आपण 1 पळी तेल टाकलेलं आहे. त्यामुळे मी इथं 2च पळ्या तेल घेतलेलं आहे. इथं मी लसूण ठेचून घेतलेला आहे, तो टाकून घेतलेला आहे. त्यानंतर इथं मी 1 कांदा कापून घेतलेला आहे मोठा. तर तो उभा चिरलेला कांदा इथं टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं मी आता कांदा आणि लसूण आणि हिरवी मिरचीसुद्धा इथंच मी आता टाकून घेणार आहे. म्हणजे आपले हे कांदा, लसूण आणि मिरची एकत्र तळल्या जाईल आणि छान तिखटपणासुद्धा येईल आपल्या मटकीच्या भाजीला. हे बघा इथं आपला कांदा हे सर्व एकत्र आता असं छान तळून घेतलेलं आहे. तर इथं मी आता 1 टमाटर कापून घेतलेला आहे. ते पण असं उभं चिरून घेतलेलं आहे. तर पातळ कापा केलेला आहे. त्या इथं मी टाकून घेतलेलं आहे. तर आपण आता हे टमाटर शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेऊया. कारण की आपण मटकी शिजण्यासाठी 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे. त्यामुळे मी इथं कमी मिठाचा वापर केलेला आहे. इथं तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता. तर हे बघा आपला सर्व मसाला व्यवस्थित तळून घेतलेला आहे. टमाटर पण छान तळून झालेलं आहे. तर इथं आपण आता मटकी टाकून घेऊया. मटकी शिजून घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला जास्त वेळ इथं आपल्याला मटकी शिजायची नाही. फक्त आपल्याला इथं अशी परतून घ्यायची आहे. व्यवस्थित परतून घ्यायची आहे मसाल्यामध्ये. बघू शकता आपण एकदम कमी मसाल्यामध्ये ही मटकी बनवलेली आहे. तर आपण आता याला फक्त 2 ते 3 मिनिटाची वाफ देऊन घेऊया. इथं मी वरतून अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर ती पण छान परतून घेणार आहे. हे बघा इथं सर्व मटकी आपण व्यवस्थित परतून घेतलेली आहे. यावर आता आपण झाकण ठेवून 2 मिनटं इथं वाफ देऊन घेऊया. या पद्धतीने जर तुम्ही मटकी बनवली ना तर ह्या मटकीला पाणीसुद्धा सुटत नाही किंवा मग ती वातडसुद्धा होत नाही. तुम्हाला जर टिफिनसाठी बनवायची असेल तर तुम्ही याच पद्धतीने मटकी बनवा. इथं आपण हिरव्या मिरचीत मटकी बनवलेली आहे. तर तुम्हाला मटकीची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच पुन्हा नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. एकदम कमी मसाल्यामध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने ही मटकीची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. तर एकदा नक्की बनवून बघा.